नमस्कार. हायटेक मराठीमध्ये मी डिजिटल भाऊसाहेब तुम्हा सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे सध्या जी.आर. आलेला आहे. परंतु हा जी.आर. जुलै ऑगस्ट महिन्याचे पैसे एकत्र देणार आहे का फक्त जुलै महिन्याचे पैसे एकत्र देणार आहे ते आपण पाहण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर चला आपण डायरेक्ट जी.आर. जाऊया. तर जी.आर. मध्ये काय म्हटलं आहे, तर हा जी.आर. पहिला कोणत्या तारखेचा आपण पाहून घेऊ. तारीख बघा 30 जुलै 2025 म्हणजे ही कालची तारीख आहे. ही काय म्हटलं आहे, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने या निधीच्या वितरणाबाबत हा जी.आर. आहे. तर जी.आर.मध्ये खाली महत्त्वाची नोंद आपण पाहून घेऊ. हा महत्त्वाचा पार्ट असतो जी.आर.चा शासन निर्णय. ह्यामध्ये सर्व माहिती दिलेली असते. तर आता यामध्ये काय माहिती दिली आपण पाहून घेऊ. 2025 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणीसाठी किती रक्कम केली, 28,290 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे हे फक्त जुलै महिन्याचेच पैसे आहेत, कारण की जून महिन्यासाठी ह्याच्यापेक्षा जास्त रक्कम होती. कारण की त्यावेळेस महिला ह्या 26 लाख महिला ह्या आता अपात्र झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांची रक्कम वगळून ही तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळं ऑगस्टचा महिना ह्यामध्ये देणार नाहीत. फक्त जुलैसाठीची ही फक्त नोंद आहे. हा जुलैचा फक्त जी.आर. आहे. तुम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत ह्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. कारण की जून महिन्यामध्ये तुम्हाला याच्यात डबल पैसे मिळाले होते. कारण की आत्ता सध्या बघितलं तुम्ही तर ह्या 26 लाख महिला अपात्र केलेल्या आहेत. ह्यापेक्षा जास्तसुद्धा होऊ शकतात. आता निवडणुका आल्यामुळे हे तात्पुरतं थांबवलेलं आहे. त्यामुळं जून महिन्याचे पैसे ज्यांना मिळाले नाहीत त्यांना जुलैमध्ये मिळण्याची खूपच शक्यता कमी आहे. त्यांना जुलैचे पैसे मिळणार नाहीत असं माझं मत आहे. तर आता आपण पुढे माहिती घेऊया. तर बहिणींनो, जुलै तर जुलै, पण पैसे केव्हा येणार हा आता तुमचा हा प्रश्न झालेला आहे. तुम्ही पाहिलं तर जूनचा जी.आर. हा शुक्रवारी आला होता. त्यानंतर शनिवार आणि एक रविवार आला. हे 2 दिवस वगळल्यानंतर सोमवारपासून पैसे पडायला सुरुवात झालेली होती. परंतु जुलैचा जी.आर. हा गुरुवारी आलेला आहे. त्यामुळे प्रॉब्लेम थोडा झालेला आहे. कारण की कसं, गुरुवारनंतर निधी जाण्यासाठी शुक्रवार शनिवार म्हणजे असे तुमचे साधारण 3 दिवस यामध्ये वाया जाणार. आणि त्यानंतर म्हणजे साधारण हे 3 दिवस आणि पुढचे 5 दिवस म्हणजे साधारण पैसे पडायला 8 ते 10 दिवस लागतात. कोणतेही पैसे पडायचे असतील तर तुम्हाला त्यासाठी थोडा वेळ लागेल. कारण की प्रोसेस काय असते, तर साधारण सर्व हा निधी तुमचा पहिला तयार होतो. निधी तयार झाल्यानंतर तुमची जी मोठी बँक असते म्हणजे जी RBI किंवा अशी एखादी मोठी बँक असते त्या बँकेमध्ये हा निधी जातो. तो निधी गेल्यानंतर तुमच्या ज्या बँका आहेत त्यांच्यामध्ये ते पैसे पाठवले जातात. जसं की आता समजा RBI बँक आहे, तर RBIमधून बँकेमधून SBIला पैसे जाणार आणि SBIमधून तुमच्या शाखेमध्ये पैसे जातील आणि त्या शाखेमधून तुम्हाला पैसे यायला थोडा विलंब लागू शकतो. त्यामुळं साधारण 8 ते 10 दिवस पैसे यायला लागू शकतात. त्यामुळे थोडा विलंब होण्याची शक्यता आहे. तसेच बघा, आता 2 दिवस बँका बंद असतील, बरोबर. जूनचे सुद्धा 2 आठवडे घेतले होते पैसे येण्यासाठी. जून महिन्याचे साधारण 2 आठवडे हे पैसे येण्यासाठीच लागले होते. आणि आतासुद्धा 3 दिवस बँका बंद आहेत. आता गुरुवार, कारण मागच्या वेळेस शुक्रवार आला होता, हे 2 दिवस बंद होते. आता 3 दिवस बँका बंद आहेत. म्हणजे आत्तासुद्धा 2 आठवडे लागू शकतात, कमीत कमी 2 आठवडे. पण जर सोमवारपासून ह्यांनी फास्ट सुरुवात केली तर तुमचे पैसे सोमवारपासूनसुद्धा पडू शकतात. सोमवारपासून पडले तर तुमचा फायदा काय होईल की ऑगस्ट महिन्याला आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळं कदाचित जो ऑगस्टचा सुद्धा त्यांनी जी.आर. आणला तो ऑगस्टचे पैसेसुद्धा तुम्हाला लगेच पडतील. परंतु ही शक्यता खूपच कमी आहे. कारण की साधारण बघा, जूनचे पैसे हे तुमचे जुलैमध्ये पडलेले आहेत. त्यामुळं जुलैचे पैसे हे ऑगस्टला गेलेले आहेत. त्यामुळे ह्या साधारण हे सर्व करण्यासाठी 1 महिना जास्त घेत आहेत. 1 महिना जास्त घेत असल्यामुळे तुम्हाला निधी यायलासुद्धा विलंब होत आहे. आणि ऑगस्टचे पैसे हे तुम्हाला सप्टेंबरच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे. कारण ते पैसे आता मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. तर बघा आता पुढचे प्रश्न. 9 तारखेला रक्षाबंधन आहे आणि वार शनिवार आहे, तर त्याच्या अगोदरच पैसे पडण्याची दाट शक्यता आहे. कारण की आता बघा तारीख आहे आजच्याला 31पासून आपण 8 दिवस जरी मिळवले तरी 9 तारीख येते. म्हणजे पुढच्या शुक्रवारच्या अगोदर तुम्हाला हे पैसे पडायला हवेत. म्हणजे कारण मागच्या जून महिन्यामध्ये सुद्धा हीच प्रोसेस झाली होती. यामध्ये सुद्धा वेळ 8 दिवसाचा लागला होता. आतासुद्धा 8 दिवस धरले तरी रक्षाबंधनच्या अगोदर तुम्हाला पैसे येण्याची दाट शक्यता आहे. तर बहिणींनो, असा हा व्हिडिओ होता. तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु लाईक किंवा चॅनल सबस्क्राईब करत नाही. तर आम्ही अशा मेहनतीने व्हिडिओ बनवतो. तर कृपया व्हिडिओ लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच अशी काही माहिती आली तर आम्ही तात्काळ आपल्या चॅनलवर ही प्रस्तुत करू. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. जय महाराष्ट्र.